हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर हा व्लॉग सोमवारच्या दिवशीचा आहे, म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सोमवारसुद्धा होता आणि नागपंचमीसुद्धा होती ना त्या दिवशी. तसा तर हा व्लॉग कालच यायला पाहिजे होता, पण तेच मग व्हिडिओ एडिट करायला खूप सारा वेळ लागतो, 2 ते 3 तास लागतात. आणि मग पूर्ण दिवसाचा जर व्हिडिओ असला तर मग रात्री काही एडिट करणं मला शक्य होत नाही, कारण की मी सकाळीसुद्धा लवकर उठते, अगदी 5:30 पावणे 6ला. मग रात्री लवकर झोपली तरच मग सकाळी लवकर जाग येते. त्यासाठी मग एडिट करायला जर बसले तर 12 ते 1 वाजून जातो. मग मला काही सकाळी लवकर जाग येत नाही आणि माझी सवयच आहे, मला 5:30 ते पावणे 6 वाजता उठावंच लागते, कारण सकाळी आंघोळ करून मी आधी मंदिरात जाते ना त्यासाठी. तर म्हणून म्हटलं जाऊ द्या, एक दिवस लेट तर लेट, म्हणून आज व्हिडिओ टाकत आहे. चला, आज मस्त श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि आज नागपंचमीसुद्धा होती. आणि श्रावण महिन्यातला सोमवार आणि नागपंचमी हा योग कितीतरी वर्षानंतर आलेला आहे. आणि जे शिवभक्त आहेत ना त्यांच्यासाठी श्रावण महिन्यातला सोमवार म्हणजे हा एक सणच असतो. आणि श्रावण महिना म्हटला म्हणजे भोले शंकराची भक्ती करण्याची अगदी योग्य वेळ आहे. तसे तर सगळेच दिवस चांगले असतात, पण श्रावण महिना खूप चांगला म्हणजे शुभ मानला जातो. आणि भोले शंकराची भक्ती जर या महिन्यामध्ये केली तर अचूक फळ मिळतेच मिळते. तसाही भोलेनाथ अगदी भोळा आहे, तुम्ही थोडी जरी त्याची भक्ती केली की तो फळ देतोच देतो, याची तर माझी खात्री बसलेली आहे. चला, मस्त अशी सोमवारची पूजा करायची होती, तर त्यासाठी इथे मी ना पार्थिव शिवलिंग बनवलेलं होतं, तर त्याचीच मी आज इकडे पूजा करणार होती. तर पार्थिव शिवलिंग बनवणं खूप चांगलं असते श्रावण महिन्यामध्ये. रोज बनवलं तर चांगलंच आहे, पण रोज जर शक्य नसेल तर मात्र सोमवारी तरी आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवायला पाहिजे. खूप चांगले फळ मिळतात त्याने, म्हणून मी सुद्धा रोज तर माझ्यानेही काही शक्य नाही होणार, पण प्रत्येक सोमवारी मात्र मी तरी पार्थिव शिवलिंग बनवणारच आहे आणि त्याचे पूजनही करणार आहे. तर जशी साधी सोपी आपण पूजन करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला पूजन करायचे आहे. पण एक तरी बेलपत्र मात्र महादेवाला व्हायचंच आहे या दिवशी. आता कुणी 108 वाहते, 101 वाहते, पण एक जरी बेलपत्र आपण भावाने वाहिलं ना तरी तेही पुरेसे होते. जेवढं आपली शक्तिभक्तीप्रमाणे आपण पूजन करायचं आहे. असं नाही की भोलेनाथाला हेच चढवायचं की तेच चढवायचं, तो अगदी भोळा आहे. अगदी थोडी जरी तुम्ही मनाने पूजन केली, काहीच नाही त्याला वाहिलं तरी सुद्धा तो स्वीकार करतो. खूप त्याची भक्ती केल्याने चांगले फळ मिळतात आणि याचा मला अनुभव आलेला आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगते. तर मी सुद्धा इथे अगदी साधी सोपी पूजन करते. जेवढी माझ्याजवळ सामग्री असते ना त्यानेच मी पूजन करत असते, एक्स्ट्राचं मी काहीच आणत नाही. आणि पंचामृत, दूध हे तर आपल्या घरामध्ये असतेच, याचं सगळं साहित्य. तर पंचामृतने आणि दुधाने आंघोळ घालायची आणि मग अगदी साधी सोपी पूजन करायची आहे. मीही तशीच करत असते. चला, मस्त अशी पूजन करून घेतली आणि थोडंसं सजवलं होतं, जास्त नाही, जसं जमेल तसं. आणि नागदेवाचीही पूजा करून घेतली, कारण की आज नागपंचमीसुद्धा होती ना. आणि आज मी साडी घातली होती. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला साडी घालायची होती. चला, जे रोज साडी घालतात ना त्यांना खरंच प्रणाम आहे, कारण की साडी घालून सगळे कामं करणं थोडंसं अवघडच होते. तरीसुद्धा मी अगदी हलकी फुलकीच साडी घातलेली आहे. आणि ही पांढरी साडी ना मी मागच्या वर्षी महाशिवरात्रीमध्येच घेतली होती, तर तीच घातली आहे. कारण की पांढऱ्या रंगाची साडी ना मला जास्त काही आवडत नाही, म्हणून मग मी जास्त घेतही नाही. प्रत्येक वर्षी असं नाही की पांढऱ्या रंगाची साडीच असायला पाहिजे, जी आपल्याजवळ असते ती घालायची आणि त्यानेच पूजन करायची. तर ही होती माझ्याजवळ एक, तर आज तर पहिला सोमवार होता म्हणून ही घालून मी पूजन केली. त्यानंतर मग देवाची आरती करून घेतली. आणि मग कुठलाही सण असला की दारामध्ये हळदीचं लेपन होणार नाही असं तर होणारच नाही ना. आणि हळदीचं लेपन केलं की अगदी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे तसं तर मी मंगळवारी किंवा शुक्रवारी करतेच, पण जेव्हा वेळ नाही मिळाला तर अगदी सुटूनही जाते, असं नाही की करतेच म्हणून. पण मग आता सण असले की तेव्हा तर हळदीचं लेपन होतेच होते. आणि आज तर सणच होता, सोमवार म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार म्हणजे सणच झाला तो. आणि म्हटलं चला मग आज मस्त हळदीचं लेपनही करून घेऊया. हळदीचं लेपन केलं की खूप छान मस्त सुगंध घरामध्ये प्रसरते, कारण की आपण जेव्हा हळद
भिजू घालतो ना त्यामध्ये थोडंसं अत्तरसुद्धा घालायचं, गंगाजल घालायचं, थोडंसं अत्तरही घालायचं. त्याने अगदी सुगंधित होऊन जातो बघा आपला उंबरठा आणि येणाऱ्या जाणाऱ्यालाही अगदी सुगंध येते, म्हणून मग खूप छान वातावरण होऊन जाते. चला मस्त असं हळदीचं लेपनही करून घेतलं. आणि बघा आज तर नागपंचमी आहे, तर नागपंचमीच्या दिवशी काही तवा ठेवला जात नाही. म्हणजे सकाळी मी फक्त मसालावाला भातच मुलांना टिफिनमध्ये दिला होता, त्यामुळे सकाळी तर काही तवा ठेवला गेला नाही. पण आता सगळेच बाहेर जॉबला जातात त्यामुळे स्वयंपाक तर करावा लागणारच आहे. पण संध्याकाळीसुद्धा मी काही तवा ठेवला नाही. आणि संध्याकाळी तर आमच्या इकडे गव्हाची खीर, कानोले आणि गंगाफळची भाजी एवढं बनवलं जाते, तर तोच स्वयंपाक आज मी करणार होते. आणि चला मस्त अशी माझी पूजा होऊन गेली. आणि आता एवढी सगळी पूजा करायला वेळ तर लागतोच ना, तर मलासुद्धा 12 वाजले होते. अगदी सकाळपासून मी लागली होती तर अगदी मला 12 वाजले होते. मग आता उपवाससुद्धा होता आणि काही खायचंही नव्हतं, म्हणून त्यासाठी मग 1 कप चहा ठेवला आणि निवांतपणे बसून थोडा वेळ चहा घेतला. तर चला दुपारचे 4 वाजले आहे. सकाळचा सगळा वेळ तर पूजामध्येच गेला. आज सोमवारसुद्धा होता, नागपंचमीसुद्धा होती. मग उंबरठा पूजन म्हणा, शिवलिंगाची पूजन म्हणा, सगळी तयारी करायला सुद्धा उशीर लागतो ना, त्यामुळे सकाळचा 12-1 वाजेपर्यंतचा तोच वेळ गेला. मग दुपारपारी थोडासा आराम केला आणि आता 4 वाजले म्हटलं स्वयंपाकाला लागूया. कारण की आज तर तवा काही ठेवला जात नाही, नागपंचमी आहे त्यामुळे. म्हणून गव्हाची खीर आणि कानोले बनवायचे आहेत आणि गंगाफळची भाजी. तर गंगाफळसुद्धा मी कालच कटिंग करून ठेवलं होतं. आणि आता म्हटलं पटकन स्वयंपाकाला लागूया, कारण की गव्हाची खीर बनवायला सुद्धा उशीर लागतो, गहू शिजायला उशीर लागतो ना, त्यामुळे. तर म्हटलं पटकन आता चहा ठेवते पहिले 1 कप. आणि तुम्हाला आज सोमवारच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. तर आता माहिती नाही हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येतो की परवा येतो, कारण की एडिटिंग करायला सुद्धा तितकाच वेळ लागतो. आणि मग पूर्ण दिवसाचं शूट असलं की मग काही रात्री एडिटिंग करायला मला जमत नाही. सकाळी लवकर उठते ना मी, त्यामुळे मग रात्री मी काही जास्त एडिटिंग करत नाही, त्यामुळे सकाळीच व्हिडिओची एडिटिंग होईल. आणि मग आता बघूया, आता उद्या भेटतो की परवा भेटतो तुम्हाला. तर मी पोस्ट टाकली होती श्रावण महिन्याच्या शुभेच्छाची. तर चला आता पटकन पहिले चहा ठेवते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. नागपंचमी आहे तर काही कापकूपसुद्धा करता येत नाही आणि तवासुद्धा ठेवता येत नाही, त्यामुळे भाजी मी कालच कटिंग करून ठेवली होती. तर चला आधी चहा ठेवते, 1 कप चहा घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. सकाळी एवढी घाई गडबड होते ना, त्यामुळे मग मी सकाळी दूधसुद्धा नव्हतं तापवलं, तसंच ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये. कालचं दूध उरलं होतं तर त्याची चहा ठेवली होती सकाळी आणि सकाळच्या 2 थैल्या मग तशाच्या तशाच होत्या. तर म्हटलं चला आता दूधही तापवून घेते, एकीकडे चहासुद्धा ठेवून घेते आणि मग स्वयंपाकाला सुद्धा लागते. आधी चहा पिते, कारण की उपवास आहे, काही खाल्लं नाही आहे, त्यामुळे चहा तर पाहिजेच पाहिजे. आणि गव्हाची खीर म्हटलं की शिजायला खूपच जास्त उशीर लागतो. गहू तर मी रात्री भिजायला टाकून दिले होते, त्यासाठी गहू अगदी मी रात्री भिजवायला ठेवले होते. तरी पण रात्री ठेवा की सकाळी ठेवा, गव्हाची खीर बनायला थोडासा उशीरच लागतो. अगदी 10-12 शिट्ट्या त्याला होऊ द्यावं लागतात, तेव्हा कुठे जाऊन ते गहू शिजतात आणि तेव्हा कुठे गव्हाची खीर खायला चांगली लागते. तशी माझ्या मुलांना गव्हाची खीर खूप जास्त आवडते. म्हणजे आमच्या घरात आम्हाला 4ही जणांना सगळ्यांनाच गव्हाची खीर खूप आवडते. त्यामुळे जर मग नागपंचमी असली की आवर्जून मी गव्हाची खीर बनवते, कारण की तांदळाची खीर, शेवयाची खीर ही तर आपण अधूनमधून बनवतच असतो, पण गव्हाची खीर बनायला उशीर लागतो, त्यामुळे आपण काही बनवत नाही आणि मग नागपंचमीच्या दिवशीच ती बनवली जाते आणि तेव्हाच मग ते खायला मिळते. चला इकडे चहा झाली, आता 1 कप बसून मस्त चहा पिते आणि मग पुन्हा परत
स्वयंपाकाला लागते, कारण की स्वयंपाक करायलाही तितकाच उशीर जातो. आणि साडीवर स्वयंपाक करायचं म्हटलं की बापरे, नको नकोसं वाटते. एवढी गरमी होत होती, असं वाटत होतं केव्हा काढू आणि केव्हा नाही. पण नाही, आज मी ठरवलंच होतं की आज पूर्ण दिवसभर मी साडी घालूनच ठेवणार आहे. असंही नाही आहे की साडी घालण्याची सवय नाही आहे. आधी 15 वर्षापर्यंत साडीच घातली आहे आणि साडीवरच सगळे कामं केलेली आहेत. पण आता 5-7 काय 8-1 वर्ष झाले साडी घालायचं सोडून दिलं, म्हणून ड्रेसच घालत होते. त्यामुळे मग आता एवढी काही सवय राहिलेली नाही आहे, त्यामुळे नको नकोशी वाटते. पण तरी चला, आता साडी घालून काम तर करणंच आहे. चला, खीर झाली एकीकडे आणि एकीकडे मस्त कानोले बनवायला ठेवले होते. कानोले म्हणते कोणी, याला बाफले म्हणते. तर एक जातच्या पोळ्याच असतात या, जशा पोळ्या आपण लाटतो ना तशा पोळ्या लाटायच्या आहे. फक्त एवढंच केला, तव्यावर ते शेकायचं नाही. आणि जसे आपण बाफतो ना, फुणके म्हणा काही बी म्हणा, तसंच फक्त ह्या पोळ्यांना बाफून घ्यायचं आहे, कारण की आज तवा ठेवता येत नाही ना, त्यामुळे. तर मस्त इकडे बाफले बनवून घेतले. बाफले म्हणा किंवा कानोले म्हणा, कानोलेच म्हणतो आम्ही तर कानोले बनवून घेतले. आणि आता इकडे गहूसुद्धा शिजून गेले होते. अगदी 10-15 शिट्ट्या मला कराव्या लागल्यात, तेव्हा कुठे गहू शिजले. आणि आता याच्यामध्ये दूध आणि साखर टाकून घेते आणि थोडीशी एलची पावडर आणि किसलेलं खोबरं टाकायचं. किसलेलं खोबरं टाकलं ना की खीर अगदी टेस्टी लागते बघा. अजूनपर्यंत टाकलं नसेल ना तुम्ही तर एकदा नक्कीच टाकून बघा. किसलेलं खोबरं टाकल्याने अगदी खीरीची टेस्टच वेगळी होऊन जाते. तर मस्त खोबरं किसूनही त्यामध्ये टाकून दिलं आणि खीर ही आता थोडा वेळ उकळी येईल आणि मग झाली खीरसुद्धा. आणि मग सगळा स्वयंपाक झाला. आणि मग स्वयंपाक झाल्यावर मी छोटासा इकडे हवनसुद्धा केला होता. असे काही सण असले ना घरामध्ये, तर आपल्याला असा छोटासा हवन नक्कीच करायला पाहिजे. त्यामुळे ना आपल्या घरातली सगळी नेगेटिव्हिटी दूर होऊन जाते आणि घरात खूप छान अशी पॉझिटिव्हिटी येते. चला, मस्त देवाला नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे, तर आजपासून माझे व्हिडिओ तुम्हाला दुपारी 3 वाजता बघायला मिळणार आहे. आणि आत्ता हा टाईम काही चेंज होणार नाही, रेग्युलर तुम्हाला 3 वाजताच व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.